एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या मानेवर जेव्हा अचानक म्हणजे मागचा पुढचा कोणताही विचार न करता एक थंडगार धारदार तलवार ठेवली जाते. बापरे, नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. हो ना, आणि तीही मध्यरात्रीच्या घनदाट अंधारात अंगाला झोंबणाऱ्या मुसळधार पावसात. तेव्हा त्या क्षणी त्या माणसाची मानसिक अवस्था नेमकी कशी असेल याचा विचार मी करत होते. खरंय, ती अवस्था शब्दात सांगणं खूप कठीण आहे. अगदी. आणि याच सखोल चर्चेत आपण बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 17वरील एका अत्यंत थरारक आणि विचार करायला लावणाऱ्या ऐतिहासिक प्रसंगाचा वेध घेणार आहोत. हा प्रसंग खूप काही सांगून जातो. हो, आणि या माहितीपूर्ण आढाव्याचं आपलं मिशन एकदम स्पष्ट आहे. भर पावसात एका अनोळखी डोंगरावर अडकलेल्या आणि साक्षात मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या 4 गावकऱ्यांचा जीव एका साध्या वाटणाऱ्या गुप्त शब्दाने म्हणजे एका पासवर्डने कसा वाचतो यामागचं मानसशास्त्र आपल्याला उलगडायचंय. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. नक्कीच. या विशिष्ट प्रसंगाचा विचार करताना केवळ एका कथेचा थरार जाणून आपल्याला थांबता येत नाही. ती त्या काळातील अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था, हेरगिरीचं जाळं आणि मानवी मनाची कसोटी पाहणारी एक अतिशय गुंतागुंतीची घटना आहे. म्हणजे एका बाजूला त्यांची निष्पाप हतबलता आहे. बरोबर. एका बाजूला निष्पाप हतबलता आहे, तर दुसऱ्या बाजूला राज्याच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून काम करणारी एक कठोर यंत्रणा आहे. या यंत्रणेला कोणत्याही भावनांना बळी पडून चालत नाही. म्हणजे ड्युटी इज ड्युटी. अगदी तसंच. आणि या 2 अत्यंत भिन्न जगांचा जेव्हा आमनासामना होतो तेव्हा संवादाचा अभाव कसा जीवघेणा ठरू शकतो याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मला वाटतं या सगळ्या घटनेच्या केंद्रस्थानी मानवी मनाची एक अत्यंत विचित्र प्रवृत्ती आहे, ज्याला आपण खोट्या सुरक्षिततेचा शोध म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला सखाराम आणि मल्हार यांच्या संवादाबद्दल म्हणायचं आहे. हो, नेमकं तेच. त्यांच्या संवादातून हे स्पष्ट होतं. सखाराम अतिशय हट्टीपणाने सांगतोय की नाही मल्हारी, आता तर हो, महाराजांचं दर्शन घेऊनच जायचं, बस काही हो. त्याची ती जिद्द कायम असते. हो ना. म्हणजे बघा, काम पूर्ण झालेलं नाहीये, रात्र झालीये, मुसळधार पाऊस कोसळतोय, पण तरीही केवळ दर्शन घेण्याची त्याची ती जिद्द सुटत नाहीये. मला इथे प्रश्न पडतो की हा निव्वळ हट्टीपणा आहे की मुसळधार पावसात आणि थंडीत शरीर थकून गेल्यावर मेंदूने तार्किक विचार करणं सोडून दिलंय. हा खूप चांगला मुद्दा आहे. यात सर्वात आकर्षक बाब म्हणजे सखारामची मानसिक स्थिती. मुसळधार पाऊस, अनोळखी डोंगर आणि शारीरिक थकवा यामुळे माणसाची निर्णय क्षमता खरोखरच खूप कमकुवत होते. म्हणजे मेंदू एक प्रकारे सुन्न होतो म्हणायचं. हो, आणि अशावेळी मानवी मन कोणत्याही आधाराच्या शोधात असतं. सखारामसाठी महाराजांचं दर्शन हे केवळ एक धार्मिक कृत्य उरलेलं नाहीये. मग ते काय आहे? ती एका अंधाऱ्या भयानक रात्रीतून बाहेर पडण्याची त्याची मानसिक गरज बनली आहे. जेव्हा ते पावसात भिजून एका भव्य दगडी मंदिरातील नंदीसमोर आश्रय घेतात तेव्हा तिथे गाभाऱ्यात एक मशाल तेवत असते. आणि तो प्रकाशाचा किरण त्यांना सुरक्षित वाटतो. नेमकं त्या मशालीच्या प्रकाशाला आशेचा किरण समजणे हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरते. ती एकुलती एक मशाल त्यांना सुरक्षितेची ग्वाही देते खरी, पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते धोक्याचं आहे. बरोबर? अगदी बरोबर. लष्करी रणनीतीचा विचार केला तर अशा मोक्याच्या ठिकाणी एका निर्जन डोंगरावर दिसणारा असा प्रकाश हा बहुतांश वेळा धोक्याचा किंवा एखाद्या जाणीवपूर्वक रचलेल्या सापळ्याचा भाग असतो. अरे अच्छा, म्हणजे हे अगदी एखाद्या अनोळखी जंगलात रस्ता चुकल्यावर अचानक एखादी कडक सुरक्षा असलेली मिलिटरी बेस कॅम्प शोधण्यासारखं आहे. आपल्याला वाटतं आसरा मिळाला, पण खरा धोका तिथेच दबा धरून बसलेला असतो. अगदी चपखल उदाहरण दिलं. तो प्रकाश एक प्रकारचं आमिष असू शकतो. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते, कारण मंदिरात गेल्यावर ते पाणी झटकून उभे राहतात इतक्यात तिथे एक म्हातारा माणूस येतो, ज्याच्या डोक्याला मावळी मुंडासं बांधलेलं असतं. हो, आणि हातात मशाल असते. तो अत्यंत सामान्य आणि काळजीबहू स्वरात विचारतो, कोण आहे रे बाबांनो तुम्ही? इतक्या रात्रीचं कसं काय ह्या डोंगरावर? वाट सरू हैसा का? रस्ता चुकून वर आलायसा? मला हा भाग थोडा खटकतो. का बरं? कारण सखाराम अत्यंत प्रामाणिकपणे त्याला सगळं सांगून टाकतो. तो म्हणतो, म्हातारबा रामराम, आम्ही तकमक दंगरवाडीचे धनगर, गावचे गावकारभारी आहोत. एवढंच नाही तर महाराजांना भेटून मदतीची मागणी करायला आलो आहोत ही गुप्त हकीकतही तो सांगतो. म्हणजे तो पूर्णपणे मोकळा होतो. हो ना. मग सखारामची ही वागणूक निव्वळ भोळेपणाची आहे की तो म्हातारा माणूस अत्यंत हुशार रणनीतिकार आहे, ज्याने बरोबर सखारामचा कमकोत दुवा हेरला?
जर आपण एका मोठ्या संदर्भात पाहिलं तर त्या वृद्धाच्या वेशभूषेचा आणि स्वभावाचा इथे बारकाईनं अभ्यास करायला हवा. कोणत्याही घुसखोराकडून माहिती काढण्याची ही एक अतिशय उच्च पातळीवरील पद्धत असते. अच्छा, म्हणजे हेरगिरीच्या विश्वात याला आपण वेपनायझेशन ऑफ इनसेन्स म्हणजे निष्पापपणाचा हत्यारासारखा वापर करणं म्हणू शकतो का? हो, तुम्ही त्याला तसं नक्कीच म्हणू शकता. हा एक प्रकारचा कम्फर्ट ट्रॅप आहे. आधी समोरच्याला विश्वासात घ्यायचं, त्याला असं भासवायचं की आपण त्याच्यासाठी कोणताही धोका नाही आहोत. म्हणजे सखारामला वाटलं की हा म्हातारा आपल्याला मदतच करेल. अगदी बरोबर. जर त्या वृद्धाने अचानक येऊन ओरडून विचारपूस केली असती तर सखाराम घाबरून खोटे बोलला असता किंवा गप्प राहिला असता. पण त्या वृद्धाने उभा केलेला निर्दोषपणाचा बुरखा सखारामची उरलीसुरली तटबंदीही पाडून टाकतो. बापरे, म्हणजे ही एक अतिशय प्रगत अशी डिफेन्स मेकॅनिझम आहे तर. होय, माहिती मिळवण्याचा मार्ग शारीरिक बळापेक्षा मनोवैज्ञानिक बळावर जास्त अवलंबून आहे हे त्या पहारेकराला अचूक माहीत होतं. आणि या मनोवैज्ञानिक थ्र्यातून माहिती मिळता क्षणी पुढचा टप्पा सुरू होतो जो प्रचंड हिंसक आहे. अचानक सगळं चित्र बदलतं. हो ना, सखारामचं बोलणं पूर्ण होत नाही तोच त्या म्हाताऱ्याच्या मागून 3-4 धिप्पाड मावळे सपासप तलवारी उपसून समोर येतात आणि थेट त्या चौघांच्या नरड्यावर तलवारी ठेवतात. म्हणजे विचार करायलाही वेळ मिळत नाही. अजिबात नाही. या घटनेचा वेग इतका प्रचंड आहे. आणि विशेष म्हणजे त्या म्हाताऱ्याचा आवाजही लगेच बदलतो. हो, तो मगाशी प्रेमाने बोलणारा माणूस अचानक अत्यंत कठोर होतो. तो निर्दयी आवाजात म्हणतो, "ए खरं सांगा, नाहीतर तुमच्या मुंडक्या धडा वेगळ्या झाल्या म्हणून समजायच्या. हे डोंगर सहजासहजी कोणाला गवसत नाही." आणि तो पुढे वाटांबद्दलही बोलतो. हो, तो म्हणतो, "इथं यायला कितीतरी गुपित वाटा पार करायला लागतात. फक्त आमच्या हेरांनाच या वाटा ठाऊक असतात. बोला तुम्ही कोण, नाहीतर संपला तुम्ही." इथे त्या वृद्धाच्या वाक्यातील गुपित वाटा हा शब्द खूप महत्वाचा आहे. तो कसा काय? कारण हा डोंगर आणि तिथल्या वाटा सामान्य लोकांसाठी नाहीतच. त्या वाटा फक्त हेरांना माहिती आहेत, असा त्या पहारेकरांचा ठाम समज आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते सामान्य वाटसरू असूच शकत नाहीत. नेमकं जर 4 अनोळखी माणसं अशा ठिकाणी पोहोचली आहेत जिथे पोहोचणं जवळपास अशक्य आहे, तर ते रस्ता चुकलेले असूच शकत नाहीत. हा त्यांचा निष्कर्ष अगदी तार्किक आहे. कोणत्याही कडक सुरक्षा व्यवस्थेत संभाव्य धोका हा गृहीत धरूनच पावले उचलली जातात. म्हणजे ते 4ही जण शत्रूचे अत्यंत सराईत हेर आहेत याच निष्कर्षावर ते मावळे येतात. हो, आणि म्हणूनच त्यांची वागणूक एका क्षणात बदलते. आता इथे एक भयानक संवादाची दरी म्हणजे कम्युनिकेशन गॅप निर्माण होतो. एकीकडे मावळ्यांना खात्री आहे की हे शत्रूचे हेर आहेत, आणि दुसरीकडे ते गावकरी पूर्णपणे हादरलेले आहेत. हो, आधीच डोंगर चढून दमलेल्या आणि अचानक मानेवर तलवार आल्याने हादरलेल्या त्या 4 गावकऱ्यांची अक्षरशः पाचावर धारण बसते. त्यांना साक्षात मृत्यू समोर दिसतो आणि या प्रचंड भीतीने ते 4ही जण गप्प बसतात. त्यांच्या तोंडून एकही शब्द फुटत नाही. मला वाटतं जेव्हा माणसावर अचानक एखादा जीवघेणा प्रसंग ओढवतो तेव्हा प्राण्यांप्रमाणेच माणसाचा मेंदूही फ्रीज होतो. शिकार जशी हिंस्त्र श्वापदासमोर स्तब्ध होते तशीच काहीशी अवस्था या चौघांची होते. बरोबर आहे. त्यांना वाटतं की आपण काहीच न बोलणं हे आपल्या निष्पापपणाचं लक्षण आहे. पण इथेच सर्वात मोठी शोकांतिका घडते. ती कशी? त्या चौघांची ती हतबलतेतून आलेली शांतता मावळ्यांसाठी अपराधित्वाची कबुली ठरते. हेरगिरीच्या आणि सुरक्षेच्या जगात जर समोरचा माणूस विचारपूस केल्यावर गप्प बसत असेल तर तो नक्कीच काहीतरी लपवत आहे असं ते मानतात. अगदी बरोबर. किंवा तो एक प्रशिक्षित हेर आहे जो माहिती लपवण्यासाठी शारीरिक छळाची तयारी करत आहे असा त्याचा अर्थ काढला जातो. एका बाजूला भीतीपोटी आलेली शांतता आहे तर दुसऱ्या बाजूला संशयाची खात्री पटवणारी शांतता. बापरे, या 2 वेगवेगळ्या अर्थछटांमुळे परिस्थिती चिघळते तर. हो, आणि म्हणूनच ते मावळे अधिकच आक्रमक होऊन त्या चौघांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करू लागतात. हा प्रसंग ऐकताना खरोखरच अंगावर शहारे येतात. एकीकडे जीव वाचवण्याची धडपड आणि दुसरीकडे लाथाबुक्यांचा बेदम मार. ते 4ही जण जीवाच्या आकांताने ओरडू लागतायत. आणि मग तो टर्निंग पॉइंट येतो. हो, अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा सगळं संपलं असं वाटत असतं तेव्हा नारायणला अचानक एक गोष्ट आठवते. खंडोजीने त्यांना एक सूचना दिली होती की मंदिरात कोणी भेटलं तर एक परवलीचा शब्द सांगायचा असतो. हां, तोच तो पासवर्ड. हो, आणि नारायण त्या वेदनांमध्ये जीवाच्या आकांताने ओरडतो, उमराचं फूल, उमराचं फूल, उमराचं फूल. मला वाटतं मेंदूचं काम कसं चालतं हे पाहणं इथे खूप रंजक आहे. यातून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की अशा दबावाखाली मेंदू कसा रिॲक्ट करतो. हो ना,
हे अगदी असं आहे की आपला जीव वाचवण्यासाठी एखाद्या अतिशय महत्त्वाच्या लॉकरचा किंवा सिस्टमचा पासवर्ड आठवण्याचा प्रयत्न करणे आणि तो पासवर्ड विसरल्यास शिक्षा म्हणून थेट मृत्यू असणे. अतिशय ताणतणावात आपला मेंदू कसा हँग होतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मेंदू फाईट किंवा फ्लाईट म्हणजेच लढा किंवा पळ काढा ह्या मोडमध्ये जातो. अच्छा, म्हणजे तो एक नॅचरल रिस्पॉन्स आहे. हो, अशावेळी शरीरातील कॉर्टिझॉल सारख्या तणाव निर्माण करणाऱ्या संप्रेरकांचं प्रमाण प्रचंड वाढतं, ज्यामुळे मेंदूच्या ज्या भागात स्मृती साठवली जाते तिथे पोचणारा रक्तपुरवठा कमी होतो. अरेच्छा. म्हणजे फिजिकलीच आठवणं कठीण होऊन बसतं. अगदी. त्यामुळे तार्किक विचार करण्याची किंवा एखादी विशिष्ट माहिती आठवण्याची क्षमता काही काळासाठी पूर्णपणे लुप्त होते. नारायणला तो पासवर्ड आधीच आठवायला हवा होता, पण त्या म्हाताऱ्याने निर्माण केलेला गोंधळ, अचानक आलेले मावळे आणि मानेवरची तलवार यामुळे त्याची स्मरण यंत्रणाच कोलमडून पडली. पण मग त्याला अचानक कसं आठवलं? जसजशी मारहाण वाढते आणि मृत्यू अगदी अटळ दिसू लागतो, तेव्हा जगण्याच्या अत्यंत आदिम इच्छेतून तो खोलवर दडलेला स्मृतीचा कप्पा अचानक उघडतो आणि तो परवलीचा शब्द शेवटी ओठांवर येतो. खरंच थक्क करणार आहे. आणि तो शब्दही बघा ना किती विचारपूर्वक निवडलाय, उमराचं फूल. मला तर ह्या शब्दाची निवड करणाऱ्या त्या काळातील अधिकाऱ्यांच्या प्रगल्भतेचं नवल वाटतं. या शब्दाचं मानसशास्त्रीय आणि सांस्कृतिक महत्त्व अतिशय सखोल आहे. मराठी संस्कृतीत उंबराचं फूल ही एक अतिशय दुर्मिळ, किंबहुना न दिसणारी आणि अस्तित्वात नसलेली गोष्ट मानली जाते. हो, कारण उंबराचं फूल फळाच्या आत असतं. बरोबर. असा शब्द पासवर्ड म्हणून निवडणं हे त्या सुरक्षा यंत्रणेच्या दूरदृष्टीचं लक्षण आहे. एखादा सामान्य माणूस घाबरून किंवा चुकूनही असा शब्द उच्चारणार नाही. म्हणजे तो गेस करणं शक्यच नाहीये. अजिबात नाही. तो शब्द फक्त त्यालाच माहीत असू शकतो ज्याला तो अधिकृतरित्या सांगितला गेला आहे. हा शब्द म्हणजे केवळ अक्षरांचा समूह नसून ती एका अत्यंत कूट अशा गुप्तचर व्यवस्थेची ओळख आहे. आणि त्या शब्दाचा परिणाम खरोखरच एखाद्या जादूच्या कांडीसारखा होतो. नारायणच्या तोंडून तो शब्द सलग 3 वेळा बाहेर पडताच ते मावळे जे काही क्षणांपूर्वी अत्यंत निर्दयीपणे त्यांचे प्राण घ्यायला टपले होते, ते एका सेकंदात जागेवर थांबतात. एकदम स्टॅच्यू झाल्यासारखे. हो, ते नारायणकडे आश्चर्याने पाहत विचारतात, कोण तुम्ही? आणि पुढच्याच क्षणी चक्क हात जोडून त्या चौघांची माफी मागतात. तो वृद्ध माणूसही अतिशय नम्रपणे त्यांची माफी मागतो. हा बदल खरोखरच चक्रावून टाकणार आहे. एका क्षणात क्रूर मारेकरी आणि दुसऱ्या क्षणी नम्र सेवक. हा विरोधाभास मला खूप काही सांगून जातो. या तत्पर बदलावरून त्या मावळ्यांची आणि सुरक्षा रक्षकांची खरी निष्ठा कुठे आहे हे स्पष्ट होतं. त्यांची निष्ठा कोणत्याही एका व्यक्तीवर किंवा स्वतःच्या अहंकारावर नसून त्या व्यवस्थेवर आणि त्या सर्वोच्च शब्दावर आहे. म्हणजे तो शब्द साक्षात आदेश आहे त्यांच्यासाठी. अगदी. तो शब्द म्हणजे साक्षात महाराजांचा किंवा खंडोजीसारख्या अत्यंत महत्वाच्या अधिकाऱ्याचा आदेश आहे हे त्यांना माहीत असतं. जेव्हा ते उमराचं फूल ऐकतात तेव्हा त्यांना तत्काळ जाणीव होते की आपण ज्यांना शत्रू समजत होतो ते प्रत्यक्षात आपल्याच व्यवस्थेचा भाग आहेत. किंवा त्यांना राज्याकडून विशेष संरक्षण दिलं गेलंय. हो, त्यांनी मारहाण केली ती व्यक्तिगत रागातून नाही तर कर्तव्यापोटी केली होती आणि त्यांनी माफी मागितली तीही त्याच व्यवस्थेचा आणि त्या परवलीच्या शब्दाचा आदर म्हणून. हे एक अत्यंत शिस्तबद्ध आणि व्यावसायिक सैन्याचं लक्षण आहे. मला वाटतं या एका छोट्याशा प्रसंगातून आपल्याला केवढी अवाढव्य माहिती मिळते. एका शक्तिशाली राज्याची अभेद्य सुरक्षा यंत्रणा, पहारेकऱ्यांची कर्तव्यनिष्ठा, हेरगिरीचे सूक्ष्म बारकावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड दबावाखाली काम करणारी मानवी स्मरणशक्ती. खरंय, या सर्व गोष्टींचा एक उत्कृष्ट संगम इथे पाहायला मिळतो. सखारामचा तो भाबडेपणा आणि त्या म्हाताऱ्याची ती भेदक रणनीती यांच्यातील तो विरोधाभास या प्रसंगाला एक वेगळीच उंची देतो. आणि म्हणूनच या ऐतिहासिक नोंदीचं महत्त्व केवळ एका थरारक घटनेपुरतं मर्यादित राहत नाही. इतिहास हा केवळ युद्धांचा किंवा मोठ्या तहनाम्यांचा नसतो. तो अशा सूक्ष्म मानवी भावनांचाही असतो. हो, अत्यंत तणावपूर्ण क्षणांचा आणि मानवी बुद्धिमत्तेने तयार केलेल्या गुंतागुंतीच्या व्यवस्थापनाचाही असतो. ती सुरक्षा यंत्रणा इतकी परिपूर्ण आणि निर्दयी होती की ओळखीचा अचूक पुरावा असल्याशिवाय कोणालाही आत प्रवेश नव्हता. मग तो व्यक्ती कितीही निष्पाप दिसत असला तरीही. सुरक्षतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड तेव्हा मान्य नव्हती. अजिबात नाही, हे यातून स्पष्ट होतं. हे सर्व जाणून घेणं आणि त्याचं विश्लेषण करणं खरोखरच बुद्धीला चालना देणार आहे. पण या सगळ्या माहितीपूर्ण आढाव्यातून बाहेर पडताना एक असा विचार माझ्या डोक्यात सतत घोळत राहतोय जो थोडा अस्वस्थ करणारा आहे. कोणता विचार? बघा, उंबराचं फूल
हा शब्द नारायणला मारहाण होत असताना का होईना पण ऐन वेळेवर आठवला म्हणून त्यांचे प्राण वाचले आणि पुढचा अनर्थ टळला. पण जर त्या मारहाणीच्या आधीच ती तलवार मानेवर ठेवल्या ठेवल्या त्यांच्या मेंदूने काम केलं असतं आणि त्यांनी हा शब्द सांगितला असता तर त्यांना तो अमानुष मार खावाच लागला नसता. हो ना. किंवा त्याहूनही भयंकर शक्यता म्हणजे जर त्या मारहाणीत ते बेशुद्ध पडले असते आणि तो शब्द त्यांना आठवलाच नसता. तर बाप रे, ती कल्पनाच करवत नाही. अगदी. कोणतीही सुरक्षा यंत्रणा कितीही मजबूत, कडक आणि अभेद्य असली, तिच्यात कितीही हुशार लोक असले, तरी शेवटी ती एका अत्यंत नाजूक गोष्टीवर अवलंबून असते. आणि ती गोष्ट म्हणजे मानवी स्मरणशक्ती. आणि मानवी मन दबावाखाली किती बेभरोशाचं असू शकतं हे आपण पाहिलंच. हो ना. मग अशा वेळेही ही संपूर्ण अभेद्य यंत्रणा एका क्षणासाठी का होईना पण आतून किती नाजूक धाग्यावर लटकलेली असू शकते. तंत्रज्ञान नसलेल्या त्या काळात एका माणसाच्या स्मरणशक्तीवर दुसऱ्या माणसाचे प्राण अवलंबून असणं ही संकल्पनाच मुळात किती भयानक आणि विचार करायला लावणारी आहे. यावर श्रोत्यांसाठी नक्कीच खूप काही विचार करण्यासारखं आहे.